सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर सकाळची माझी सुरुवात झाली होती. आता डेली रुटीन काही मी एवढं परफेक्ट शूट केलेलं नाही, त्याच्यामुळे जेवढे शूट केले तेवढं तुमच्यासोबत शेअर करते. तर काय झालं होतं, सकाळी उठायला थोडासा लेट झाला, कारण रात्रीचं तर सर्वज्ञ उशिरा झोपली ना, मग सकाळी उठायला सुद्धा उशीर होतो. तर माझी पटकन आवराआवर चालली होती. शिवण्या आणि बाबा दोघं पण सोबतच घराबाहेर पडतात. शिवण्याची स्कूल 7:45ला भरते आणि 7:35ला दोघं सुद्धा घरातून जातात, शिवण्या आणि बाबा. दोघांचे टिफिन, दोघांचे नाश्ते वगैरे बनवण्यात ना खूप वेळ जातो. आणि सकाळचं म्हणजे मुलं स्कूलला जाणारे असतात, ऑफिसचे डबे, त्याच्यामध्ये 2चे 4 नाही 8 हात असले ना तरी सुद्धा कमी पडतील, इतकी कामाची धावपळ सुरू असते. म्हणजे अख्ख्या किचनवरती माझा सगळा पसारा असतो. आणि म्हणजे सुचत नाही की काय करायचं. बरं, प्रत्येक गोष्टीचं संध्याकाळी प्रिपरेशन केलेलं असतं, माहिती असतं उद्या काय बनवायचं, तरी सुद्धा एवढा सगळा गोंधळ होतो. त्यात तर मग आमची सर्वज्ञ उठली तर झाला सगळा गोंधळच होतो. तर सगळ्या म्हणजे दोघांचं पण सगळं आवरून दिलं होतं छान मस्त. आणि शिवण्याच्या सुद्धा सकाळी वेण्या वगैरे घालणं हा एक मोठा टास्क असतो. तिला मी खूप वेळा म्हणते, शिवण्या आपण केस कट करूया, पण ती ऐकायला अजिबात तयार नसते. आता हे स्कूलला निघाले होते तोपर्यंत सर्वज्ञ पण उठली, तिला घेतलं आणि त्या दोघांना बाय केलं. आता ते दोघं गेल्यानंतर मग घरामध्ये दुपारपर्यंत असतो आम्ही दोघी मायलेकी, आणि आमचाच गोंधळ असतो घरामध्ये. आता सकाळची जेवढी माझी तारेवरची कसरत नसते ना, तेवढी आता हे दोघं घराबाहेर पडल्यानंतर असते. वाटतं खूप रिलॅक्स आहे, आता रिलॅक्स काम करू, पण अजिबात असं होत नाही. कारण ते 2 परवडले, पण हे एक वादळ नको. कारण म्हणजे एवढ्या उठाठेवी करत असते ना, काही विचारू नका. आता सकाळी हिचं मस्त आवरून झालं होतं सगळं सकाळचं. अंघोळ वगैरे बाकी होती अजून, तर खायचा होता बाबूला डोसा. मग मी डोसा आणि चटणी तिला दिली होती. त्या दोघांना सुद्धा नाश्त्यासाठी तेच दिलं होतं टिफिनमध्ये मी. आता घेऊन तर जवळ बसली होती, म्हटलं ती खाते तोपर्यंत मी बाकीचा पसारा पटपट आवरून घेते. कारण जोपर्यंत ती खेळते तोपर्यंतच कामं होतात. आणि जर लहान मुलं असतील ना, तर कुठल्याही गोष्टीचं कामाचं शेड्यूल किंवा रुटीन असतं ते अजिबात राहत नाहीये. म्हणजे जसं आपण ठरवतो तसं तर काही होत नाहीये. कारण प्रत्येक वेळी मुलं आपल्याला साथ देतील असं नाही, किंवा ते प्रत्येक वेळी आपण काम करत असताना ते एकटे खेळतील असं सुद्धा नाही. जेव्हा त्यांना खेळायचं नसतं तेव्हा आपल्याला त्यांच्यासोबत खेळावं लागतं, मग कामं आहे अशी सोडून. आता ती खेळत होती तोपर्यंत म्हणलं पटपट आवरून घेऊयात. आणि शेड्यूल म्हणाल तर मुलं झोपली किंवा ती खेळत असेल तेव्हाच काय ती आपली कामं होत असतील, आणि प्रत्येकाही तेव्हाच आपलं सगळं काम उरकायचं बघत असते. आता मी बऱ्यापैकी किचनवरचा जो पसारा आहे तर तो सगळा आवरत होते. कारण इतका मोठा किचन काउंटर आहे, पण तो सुद्धा अजिबात पुरत नाही, सगळीकडे पसारा होतो. आता त्यांचे डबे वगैरे दिल्यानंतरची भाजी वगैरे शिल्लक असते आमच्या दोघींची दुपारची, तर ती मी काढून घेते. आणि आमच्या दोघींचा जो दुपारचा स्वयंपाक असतो तो सुद्धा मी सकाळीच बनवून घेते. नंतर दुपारी त्या म्हणजे तो कुटाणा नाही करत बसत मी. आता सकाळी तर मी एक ग्लास कोमट पाणी, त्याच्यामध्ये मध आणि लिंबू टाकले आणि मस्त बसून निवांत मग मी तेवढं पाणी पित असते. कारण सकाळचा चहा आता बंद केलाय, ऍसिडिटीचं प्रमाण खूप वाढले म्हणून. आता हा बाबू माझा डोसा घेऊन बसला होता आणि मग मी शांत एक म्हणजे असं 10-15 मिनिट बसते, ज्यावेळी हातात मोबाईल वगैरे काहीच नसतो. फक्त माझी सर्वज्ञ आणि मी, आम्ही दोघे असतो. कधी ती मांडीवर असते, कधी नाश्ता करत असते, असं रुटीन असतं. आता जास्त वेळ बसून तर काही चालत नाही, आपली कामं आपली वाट बघत असतात पुढं. मग पटकन उठले आणि मग मी नंतर अजून कामाला लागले. आता जी काही बाकीचा घरामधला पसारा वगैरे होता, जसं की अंथरूण वगैरे काढायचं असतं तर ते मी काढून घेते. आणि जर समजा सर्वज्ञ सकाळची उशिरा उठली तर मग मी काय करते, बाकीची मग माझी कामं आहे अशी पेंडिंग तशीच ठेवते आणि पहिला मी व्हिडिओचं काम करून घेते. जसं की रेकॉर्डिंग वगैरे असतं, जर संध्याकाळी नाही झालं तर ते मग सकाळी करावं लागतं. कारण त्याला एकदम शांत असं वातावरण पाहिजे, आणि महत्त्वाचं म्हणजे घरातली लहान मुलं असतील तर ती झोपलेली पाहिजे. मग सर्वज्ञ सकाळी उशिरा उठली तर तेवढं काम माझ्या सकाळचं होऊन जातं, म्हणजे दिवसभराचं टेन्शन राहत नाही. आता हा मनी प्लांट मी घरामध्ये ठेवला होता, म्हटलं आज ऊन पडले तर त्याला थोडंसं ऊन देऊया, म्हणून तो बाहेर आणून ठेवला. कारण प्रत्येक झाडाला उन्हाची गरज असते, त्याच्या पानांच्या हरित लवकामधूनच त्यांचं अन्न तयार होत असतं, आणि ते बनवण्यासाठी त्यांना सकाळच्या सूर्याची खूप गरज असते. जे वाळलेले कालचे कपडे होते ते पण काढून घेतले, म्हटलं पटकन घडी करून ठेवून देऊया. आता बऱ्यापैकी माझा घरातला सगळा पसारा आवरून झाला होता, बाकी होतं ते फक्त ठीक किचन आहे, आणि इथं बस. भांडी. इथं बस, मी सांगते. आधी बाबू आधी बाबू डश खाती. अगो बाई, तिची आयडी कार्ड घेऊन गेली. आम्ही ते आयडी कार्ड घेऊन जाऊ तिचं असं गळ्यात घालून माझं बाबू निघती. माझा ड्युटेश निघती, छोटा बेबी निघती. मामा ट्रॉफी इथंच विसरून गेला काय? मामा ट्रॉफी तिथेच विसरून गेला, मामा ट्रॉफी. आता बाबू बसून खाते आणि मग आम्ही जळगावला जाते. हा, खुशी दादा आहे का बघू, स्कूलला गेला आवाज दे खुशी दादा.
एकच खाऊन जा एकच 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 ये बाबा असं हाक मार हाक मार नाही गेलं स्कूलला दादा म्हणा आधी खाऊ दररोज तर ना सर्वज्ञ तिचा नाश्ता तिचं ती हाताने खाते बरं का. पण कधी कधी काय होतं की तिचा हट्ट असतो की आई तू मला चार मग. आता आमची पोटपूजा झाली होती, मस्त सकाळचा पोट भरून नाश्ता झाला होता. आणि दररोज सकाळी आमचा नाश्ता झाला की आम्हाला 4 घरं करावी लागतात. म्हणजे ती शेजारी खेळायला जाते आणि दररोजच जाते. आणि आज ना सकाळी सकाळी असं काही पावसाचं वातावरण झालं होतं. ते तसा तर पाऊसच सुरू होता. आभाळ छान केली काकू कुणाचा बेल्ट आहे खुशी दिदी छान दिसती चला की नवा करू मी नाही काढणार फोटो बघ आता ये बाई. पाऊस आला आला की पाऊस आला का चेक करू का काय प्यायचंय तुला इकडे बघ माझ्याकडे खुशी दादाला बरं नाही आमच्या काय नाही रे ताप येत आता उद्या तर सुट्टी असेल लास्ट सॅटर्डेला स्कूल होती आता सुट्टी आहे नाही नाही कोणी काकू मारती का कशी मारती काकू मारतीये खुशी दुपक दुपक कुठली काकू मारली खुशी दादा काकू का खुशी दीदी काकू कसं मारली कसं मारली दुबक दुबक आता काय करायचं मग आता काय करायचं हा आला कोण आलंय आता ओंकार दादा आला होता, मग त्याच्यासाठी पण मी डोसे बनवले. आणि जो डोसा आहे ना तो मी चपातीच्या तव्यामध्येच बनवते. तेव्हा काय अजून चपात्या केलेल्या मी धुतल्या नव्हता, त्याच्यामुळे छान डोसे तयार होतात. अगदी नॉनस्टिक तव्यापेक्षा सुद्धा बेस्ट ऑप्शन वाटतो मला तर. तर नाश्ता झाल्यानंतर चहा तर झाला पाहिजे, ही आमच्याकडची पद्धत आहे. नंतर दीदीला आणायला जायचं होतं स्कूलमधून. आणि आज मी तुम्हाला खरं सांगायचं तर आमच्या शिवण्याला स्कूलमधून आणायला गेले. गेटच्या बाहेर आलो, हिच्या कानाकडे बघते तर हिच्या कानातलं तुटून पडलेलं, म्हणजे हिला माहीतच नाहीये हा जो झुमका आहे ना खालचा तोच पडलाय. पण झिजलेला वगैरे अजिबात नव्हता आणि तो कसा पडला काहीच कळलेलं नाहीये. तिला विचारलं पण तिला वाटलं की तिथंच आई मारेल म्हणून ती काहीच नाही बोलली. आणि घरी आल्यानंतर परत अर्ध्या तासांनी मला सांगते की आई मी असं धरलं होतं आणि मग ते म्हणजे मला तेव्हा कळलं की ते पडले म्हणून. आता हिचं पण एवढं लक्ष नसतं, ती पण लहान आहे खेळण्याच्या नादात, त्याच्यामुळे तिला तरी दोष देण्यात काही अर्थ नाहीये. जे अडकलेलं होतं ते कानातलं मी तिच्याकडनं काढून घेतलं, टीचरांना कॉल केला, पण टीचर बोलले की ठीक आहे बघते मी. पण यामध्ये एक गोष्ट आहे की बाबा तुम्ही त्यांना जितकं मोठ्या स्कूलमध्ये घालाल ना तेवढ्या मोठ्या स्कूलमध्ये इतका अशा बारीक गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. एकतर त्यांच्या स्कूलमध्ये कानातलं अलाउड नव्हतं, पण ते काढता येत नव्हतं म्हणून म्हटलं ठीक आहे राहू दे म्हणून मी तसंच ठेवलेलं. पण जे व्हायचं ते झालंच. आणि आजकाल सोनं तर इतकं महाग झाले तुम्ही बघतात. इथून पुढे माझी दिवसभर व्हिडिओ बनवायची अजिबात इच्छा झाली नाही, म्हणजे सगळा मूड ऑफ झाला. आता काय करणार, नाईलाज होता. त्याच्यानंतर बाबा आले. जवळजवळ 3:30 वाजता झोपली ती अजून उठलेली नाहीये. आता वाजले 8:30 तरी पण ती अजून उठली नाहीये. कधी उठते काय माहिती, तिची झोपच झाली नाही अजून. त्यामुळे ती सारखं म्हणणं असते की आई झोपू आई उशी झोपू, म्हणून ती झोपलेलीच आहे अजून. माझा स्वयंपाक न झाला, आता मी स्वयंपाकाला लागते. आज आमच्याकडे असणार आहे मस्त अशी मक्याची भाकरी आणि बाजार आमटी असा गावरान बेत आहे. रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेनच मी याच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू करा. 8:30 वाजलेत, आता मी स्वयंपाकाला लागते. आता इथे मी बाजार आमटी बनवते. म्हटलं आज लेट पण झाला होता आणि सर्वज्ञ सुद्धा अजून झोपली. तिला उठवलं पण ती काय उठायचं नावच घेत नाही. म्हणलं ठीक आहे. जवळजवळ दुपारी 3-3:30ला झोपलेली ती. आता 8:30 पावणे 9 होत आले तरी अजून उठलेली नाहीये. म्हटलं आता स्वयंपाक करून घेऊया, तोपर्यंत उठली तर बघू म्हणून. आणि मी रेडीमेड पाकिट वापरून जी प्रीमिक्स असतं ना त्याची बाजार आमटी बनवते. ते गावाकडून येताना मी आणले होते आणि रॉयलचं ब्रँड आहे. खरंच खूप छान बाजार आमटी होते बरं का. आता अर्धा लिटरचं पाकिट आहे, पण आमच्यासाठी इतकी नाही लागत भाजी म्हणून मी अर्धच पाकिट यूज करते. कढईमध्ये 3 चमचे तेल छान असं मी गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये हा रेडीमेड प्रीमिक्सचा मसाला टाकायचा. 2 मिनिटं छान असं एकदम कमी गॅसवरती परतून घ्यायचंय आणि याच्यामध्ये पाणी टाकायचंय.
आता अर्धा लिटरचं पूर्ण पाकिट टाकलं तर अर्धा लिटर पाणी टाका आणि जर कमी पाकिट असेल तर कमी पाणी टाकायचं. जर तुम्हाला अजून तिखट वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही घरचा मसाला सुद्धा याच्यामध्ये तेलामध्ये ऍड करू शकता. पण मला तर वाटते शक्यतो अशी काही गरज नाहीये. आणि मस्त असं गावाकडून आणलेलं मकाच्या भाकरीचं पीठ होतं आणि बाजार आमटी आणि मकाची भाकरी खायची म्हणलं ना खरंच एक नंबर चव लागते बरं का. तर आता भाकरीचं पीठ आणून बरेच दिवस झालतंय त्यामुळे त्याला काही पाहिजे तेवढं असं काय म्हणतात त्याला चिकट येत नव्हतं. म्हणून पण भाकरी काही एवढ्या जास्त फुगल्या नाहीत, काटात चिरत होत्या पण छान झाल्या. आणि मस्त असा गावरान मेनू होता आमच्याकडे. बाजार आमटी आणि मकाच्या भाकरी. बाजार आमटी तशी तर डाळींची असते, मिक्स डाळींची. पण बरेच जण खाणारे म्हणतात की ती नॉनव्हेजच्या भाजीसारखी लागते. आता आम्ही काही नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे आम्हाला माहित नाही की बाबा नॉनव्हेजची भाजी कशी लागते. पण बाजार आमटीची टेस्ट आम्हाला खूप जास्त आवडते. गेल्या 1 वर्षापासून आवडायला लागली. मस्त अशा माझ्या भाकरी झाल्या होत्या. कांदा लिंबू चिरून घेतलं होतं आणि हे बघा एकदम झणझणीत अशी बाजार आमटी तयार झाली. आणि ह्या बाजार आमटी सोबत मकाची भाकरी चोरून खाण्याची मजा खरंच खूप वेगळी आहे. तर स्वयंपाक झाला होता. बाबा देवपूजा करत होते म्हणून मी हे दोघं खेळत होते तर इथं आले होते. कृष्णाचं म्हणणं होतं की काकू मला व्हिडिओमध्ये घेऊ नका, म्हणजे तो इतका लाजत होता. आणि त्याची सुद्धा तब्येत 2 दिवसापासून बरी नाहीये. शिवण्याला सुद्धा सर्दी झाली. काही दिवसभर कोण नसतं, हे दोघंच असतात खेळायला आणि यांचा असा संसार इथं मांडलेला होता त्यांनी. त्यांचं बालपण बघा किती निरागस असते. कानातलं हरवले, आई टेन्शन मध्ये पण हिला काही काडीचं टेन्शन नाही. ही मस्त हिचा दिवस एन्जॉय करते. आणि कृष्णाला जेसीपी बघायला इतका आवडतो ना काही विचारू नका. बाहेर जेसीबीचं काम चाललंय तर हा खिडकीतच बसून असतो. बाबांची देवपूजा झाली मग आम्ही मस्त जेवायला घेतलं. अजूनही सर्वज्ञ उठलेली नव्हती. म्हटलं ठीक आहे आपण जेवण तरी करूया. आणि मस्त अशी बाजार आमटी आणि मकाची भाकरी चुरून एकदम टेस्टी आणि गावरान बेत होता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाजार आमटी प्रेमिक्सची रेसिपी शेअर केली आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा मी बाजार आमटी बनवेल ना तेव्हा घरी डाळी शिजवून बनवेल. त्याची सुद्धा रेसिपी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. कारण प्रत्येकानंच प्रेमिक्स भेटेल किंवा पाकिट भेटेल असं नाही होत. त्यामुळे बऱ्याच जणांना घरी सुद्धा बनवायचे असते तर तो सुद्धा व्हिडिओ मी एक दिवस नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि मस्त असं आमचं संध्याकाळचं जेवण उरकलं. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया लवकरच पुढच्या